पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यामध्ये नवं पर्यटन धोरण जाहीर। नव्या धोरणामधून 18 लाख रोजगार निर्मिती होणार। अटक टाळण्यासाठी दिलीप खेडकर यांचा पुणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज। मुळशी तालुक्यामधल्या धडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गुन्ह्यामध्ये दिलीप खेडकर हे सह आरोपी। पुणे पोलिसांकडून दिलीप खेडकरांचा शोध सुरू। पंढरपूर सांगली रोडवरील शिरढोण टोल नाक्यावरती वारकऱ्यांकडून टोल वसुली। शासनाकडून वारकऱ्यांच्या वाहनाला टोल माफी करूनही टोल वसुलीमुळे वाद निर्माण। अकोल्याच्या बाळापूरमध्ये विमा कंपन्यांसोबतच्या बैठकीला तहसीलदार आणि कृषी अधिकारी गैरहजर। आमदार नितीन देशमुखांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना 6 तास कोंडलं। बारामतीतील रॅलीच्या दरम्यान युगेंद्र पवारांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून बिबट्याचा वावर। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू। भर पावसाळ्यामध्ये मराठवाड्यातील 457 गावं 89 वाड्यांना 714 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरीही मराठवाडा कोरडाच। महाराष्ट्रासह मध्य प्रदेशामध्ये झालेल्या पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। धरणाचे 12 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रामध्ये 36,445 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी। धोकादायक ठिकाणी जाऊन हुल्लडबाज तरुणांचं फोटो सेशन। नीट पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा एनटीएला महत्त्वाचा आदेश। शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाईटवरती प्रकाशित करण्याचे निर्देश। सोमवारी सकाळी 10:30 वाजता पुढची सुनावणी। सुनियोजित पद्धतीने पेपरफुटी झाल्याचं पटवून दिलं तरच फेरपरीक्षेचे आदेश देऊ। कथित घोटाळा 1 लाख विद्यार्थ्यांपुरताच। नीटच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। अभिनेत्री जान्हवी कपूर फूड पॉयझनिंगमुळे इस्पितळामध्ये दाखल। दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जान्हवीवरती उपचार सुरू। जान्हवीची प्रकृती ठीक असल्याची कुटुंबियांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।